नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. अचानक तू भेटलीस. त्या दिवशी तू भेटलीस अचानक आणि सारा भूतकाळच आठवलं. जीवनाचा फ्लॅशबॅक पुन्हा कहीवरून आला. माहीत नाही तुला काय वाटलं असेल, पण एवढं खात्रीने सांगतो, तू सुखी नाहीस. किती सहज म्हणाली होतीस तू, झालं गेलं विसरून जा, पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करूया. अगं तुझ्या लेकी असेल भलेही भातुकलीचा खेळ, वाटलं तर मांडावं आणि वाटेल तेव्हा मोडावं. इतकं सोपं नसतं ग ते प्रेम करणं, निभावणं, विसरणं. वाटलं होतं जाऊ दे ना, तू तरी सुखी आहेस ना तुझ्या घरट्यात. तू कुठेही राहू सुखी असावीस, कारण मी निस्वार्थ प्रेम केलं तुझ्यावर. खरं सांगू तेव्हा वाईटही वाटलं होतं आणि तुझा क्षणभर रागही आला होता. तुझं काय, तू बांधशील ग घरटं उंच झाडावर, सुबक सुंदर देखणं, पिल्लांना भरवशील प्रेमानं, करशील सुखी सगळ्यांना. पण मी मात्र आपल्या घरट्यासाठी काडी काडी जमवून ठेवली आहे केव्हाची, आणि तुझी वाट पाहत बसलोय. तुझ्या प्रेमाच्या खोट्या सहानुभूतीवर, तुझ्या कारागिरीवर, तुझ्या ठाई असलेल्या अंधविश्वासावर. वाटलं होतं येशील अन घरात आपली प्रेमानं विनवशील, तोडून सारे पाश माझी होशील, आपण रंगवलेले स्वप्न साक्षात साकारशील. तू तर क्षणात दुसरं घरट बांधून विसावलीसही त्या घरट्यात. नंतर मीच मला समजावलं होतं स्वतःला, आणि मैत्रिणींकडूनही समजलं तू सुखी आहेस. खरंच बरं वाटलं. पण कसलं काय, पुन्हा काही दिवसांनी तुझ्या मैत्रिणींकडनं समजलं तुझं घर पुन्हा विखुरलेलं आहे. तुझ्या पिल्लांचा आधार हरवलाय. सुखी संसाराला सोडून तो गेलाही, तो अचानक तुम्हाला वाऱ्यावर सोडून. दोष त्याचा नव्हताच मुळे, पण नियतीपुढे कुणाचंही चालत नसतं ग, तेच खरं. खरंच मनापासून सांगतो, खूप खूप वाईट वाटलं ग. दुःख तुझा डोंगरा एवढं ऐकून मन हेलावलं. तू तर होतीस खंबीर, धाडशी, मन मिळावू. तू निभवशीलही सगळं. पण वाईट याचंच वाटतं की मी मैत्रीही नाही निभावू शकत, सहानुभूतीचे 4 शब्दही नाही बोलू शकत. याचं शैल्य मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार ग. तू नाही जीवनात तरीही तू सुखी असावी असंच वाटतं. तुला भेटावं कधीतरी असंच वाटत राहतं. तू तर भिनली आहेस माझ्या रोमारोमात. माझं सर्व जीवनच तू व्यापून टाकलं आहे. तू किती सहज म्हणालीस निर्दयीपणे विसरून जा मला तू. तुझ्या लेकी असेल तो भातुकलीचा खेळ, केवळ व्यवहारावादी तडजोड. कारण तूही प्रेम केलंस, मीही प्रेम केलं, पण तू हातचं राखून, मी सर्व जगणं उधळून. तुम्हा स्त्रियांना परिस्थितीशी जुळवून घेणं पटकन जमतं, पण आम्ही मात्र कोलमडून जातो ग. तुम्हाला निदान रडून मोकळं तरी होता येतं, आम्हाला तेही शक्य होत नाही. जाऊ दे ना, मी कसलं गाराणं मांडतोय, पण निदान तू तरी सुखी व्हावयास हवी होतीस ग, एवढंच वाटत. जाऊ दे, सोड, विसर सारं. तुला पुन्हा नव्यानं उभं राहायला हवं, तुझ्या पिल्लांसाठी, त्याने पाहिलेल्या स्वप्नासाठी. अन मला तरी तुला दुःखी कुठं पाहावं वाटेल. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा.